वेलकम टू माय ऑफिशियल चॅनल कॉन्सेप्ट एरा. तर आता आज आपण पाहतोय की C++च्या आपल्या रेग्युलर व्हिडिओ येत आहेत. तर आपण एक ना एक कन्सेप्ट एक प्रोग्राम आपण पाहत आहे. तर आता इथून पुढे आपले सगळे शॉर्ट व्हिडिओ येणार आहेत जेणेकरून आपला टाईम वेस्ट होणार नाही. तर आज आपण नवीन एक कन्सेप्ट घेणार आहे, तो म्हणजे कमांड लाईन आर्ग्युमेंट. कमांड लाईन आर्ग्युमेंट काय असतो, तर कमांड लाईन आर्ग्युमेंट्स आर आर्ग्युमेंट्स दॅट आर पास्ड टू अ प्रोग्राम वेन इट इज एक्झिक्युटेड फ्रॉम द कमांड लाईन आर्ग्युमेंट. कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे काय असतो, तर आपण प्रोग्रामला आपण आर्ग्युमेंट पास करतो आणि तो एक्झिक्यूट करतो. तो कशामध्ये, तर कमांड लाईनमध्ये आपल्याला तो एक्झिक्यूट करतो. तर त्यामध्ये दोन कन्सेप्ट आपण यूज करतो. तर एक आहे ARGC, आर्ग्युमेंट काउंट, अँड इंटिजर रिप्रेझेंटिंग द नंबर ऑफ कमांड लाईन आर्ग्युमेंट्स पास्ड इन्क्लूड्स प्रोग्राम नेम. आणि दुसरा आहे ARGV, आर्ग्युमेंट्स वेक्टर्स अँड ॲरे ऑफ C स्टाईल स्ट्रिंग्स. तर ह्यामध्ये आपण कॅरेक्टर्स आणि स्ट्रिंग्स आपण यूज करतो आणि आर्ग्युमेंट काउंटमध्ये आपण इंटिजरचा यूज करतो. तर हे दोन कन्सेप्ट आपण कमांड लाईन आर्ग्युमेंटमध्ये यूज करतो. तर त्याचा प्रोग्राम हॅश इन्क्लूड्स iostream.h. आपण ह्या हेडर फाईल घेतल्यानंतर हॅश इन्क्लूड्स conio.h. मग आता इथं आपण वाईड मेन म्हणून घेतला. आता इथं इंट ARGC कॅरेक्टर स्टार ARGV. सी म्हणजे काय करतो आपण, तर त्यात इंटिजर आणि कॅरेक्टर म्हणल्यावर ARGV आपण यूज करतो. आता इथं आपण आय डिक्लेअर केलं, इथं CLRSCR, आणि इथं आपण एक मेसेज घेतला टोटल नंबर ऑफ आर्ग्युमेंट, आणि इथं आपण ARGC घेतला आपण, कारण इथं टोटल नंबर म्हणले की इंटिजर. आणि इथं आपण एक फॉर लूप घेतला i=0, i लेस दॅन ARGC i++. आणि इथं आपण आर्ग्युमेंट आणि इथं घेतला आपण ARGV i गेट CH, आणि आपण रन केलं तर आपल्याला एक कमांड लाईन आपल्याला इथं एक्झिक्यूट होणार. तर आज एवढंच.